नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। जबलपूरमध्ये रामलाल व त्यांची एक मुलगी व एक मुलगा राहत होते। मुलीचे नाव काव्य असून तिचे वय 15 वर्षाचे होते। मुलाचे वय 8 वर्षाचे असून त्याचे नाव राहुल होते। रामलाल यांच्या पत्नीचे निधन झाले होते, त्यामुळे ते एकटेच आपल्या मुलांचा सांभाळ करीत असे। रेल्वेत नोकरी असल्यामुळे ते नेहमी व्यस्त राहायचे, तरी पण आपली घरची जिम्मेदारी व्यवस्थित सांभाळत होते। काव्या ही मोठी मुलगी असल्यामुळे ती तिच्या लहान भावाचा सांभाळ करीत होती। शाळेतून आल्यानंतर त्याचा अभ्यास घ्यायची, त्याला शिकवायची। सगळे काही सुरळीत सुरू असताना तिच्या जीवनात मुकुल सिंग नावाच्या तरुणाची एंट्री होते। मुकुल सिंग हा तिच्याच कॉलनीमध्ये राहायचा। त्याचे वय 21 वर्षाचे होते। सुरुवातीला मुकुलचे वागणे काव्याला पसंत नव्हते। तो तिला नेहमी त्रास द्यायचा। काव्या रस्त्याने जायची तेव्हा तो विनाकारण तिला त्रास द्यायचा। तिचा रस्ता थांबवून काही पण बडबड करायचा। मात्र काही दिवसांनी काव्याला पण समजले नाही की ती पण हळूहळू त्याच्यावर प्रेम करायला लागली होती। आता दोघांचेही प्रेम सुरू झाले। लपून छपून भेटणं, तासनतास बोलणं, सोबत फिरणं यामुळे काव्याच्या वडिलांना माहीत पडले। त्यांनी काव्याला समजावलं आणि काही दिवसाकरता तिला नातेवाईकाकडे पाठवून दिलं। परंतु काव्याच्या डोक्यातून प्रेमाचं भूत उतरत नव्हतं। ती कोणत्याही परिस्थितीत मुकुलला सोडायला तयार नव्हती। काव्याला त्याच्याशिवाय राहणे कठीण झाले। तिने वडिलाचे ऐकले नाही। एक दिवस मुकुल काव्याला म्हणाला, तुझं जर माझ्याशी प्रेम खरं असेल तर तू तुझ्या वडिलाला समजाव। एकीकडे मुकुलचं प्रेम होतं तर दुसरीकडे वडील होते। काव्याला काय करावे काही समजत नव्हते। ती मुकुलला कोणत्याही परिस्थितीत सोडायला तयार नव्हती। एके रात्री सगळे घरी झोपले असताना मुकुल मध्यरात्री काव्याच्या घरी गेला। काव्याने हळूच दरवाजा उघडला। वडील आणि तिचा लहान भाऊ झोपले होते। मुकुल हळूच काव्याच्या बेडरूममध्ये गेला। तेव्हा दोघांनी वचन घेतलं, सोबत जगू आणि सोबत मरू, व दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला। ते दोघे पळून गेले। काव्याच्या वडिलांनी पोलीस स्टेशन गाठले आणि रिपोर्ट दिला। त्यांनी पोलिसांना सांगितले की मुकुलनेच माझ्या मुलीला पळून नेलेले आहे। काव्या ही 16 वर्षाची होती। नाबालिग असल्यामुळे पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि दोघांना ताब्यात घेतले। मुकुलला जेलमध्ये पाठवले। काव्या नाबालिग असल्यामुळे तिला वडिलांकडे सोपवून दिले। दोघंही एकमेकांसाठी काही पण करायला तयार होते। काही महिन्यानंतर मुकुल जमानतवर सुटून आला। 15 मार्च 2024 वडिलांनी काव्याला जबलपूरमध्ये बोलावलं। ती नातेवाईकाकडे राहत होती। काव्या जबलपूरला आली, परंतु त्यांना काय माहीत होतं की ही रात्र शेवटची रात्र ठरेल। सगळे घरी झोपले असताना मुकुल काव्याच्या घरी मध्यरात्री चुपचाप गेला। काव्या त्याची वाटच बघत होती। तिने दरवाजा हळूच उघडला। काव्याचे वडील झोपले होते। त्याने काव्याच्या वडिलांवर चाकूने सपासप वार केले। ते ओरडले आणि रक्ताच्या थारोळ्यात खाली पडले। काही कळायच्या आतच मुकुलने एकामागून एक चाकूने सपासप वार केले आणि त्यांचा खून केला। यामुळे त्यांचा लहान मुलगा हा जागा झाला। आपल्या वडिलाला काय झाले हे पाहण्यासाठी तो धावतच तेथे आला। वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले आहे हे त्याला दिसले। तो ओरडेल तेवढ्यातच मुकुलने त्याच्यावरही सपासप चाकूने वार केले। थोड्या वेळात काव्या पण तेथे आली। ती आपल्या वडिलाला व भावाला पाहून ओरडली। नंतर थोड्या वेळाने शांत झाली। नंतर दोघांनी 8 वर्षाचा राहुल याचा मृतदेह प्लास्टिक पिशवीमध्ये टाकला आणि फ्रीजमध्ये ठेवून दिला। नंतर दोघांनी आरामात जेवण केले आणि रात्री 12 वाजता चुपचाप सोसायटीमधून बाहेर निघाले। आधी मुकुल बाहेर गेला आणि थोड्या वेळाने काव्या पण बाहेर निघाली। सोसायटीच्या बाहेर निघाल्यानंतर काव्याने नातेवाईकाला फोन केला आणि त्यांना म्हटले की माझ्या वडिलाला आणि भावाला मारलेले आहे। नातेवाईकांनी लगेच पोलिसांना फोन केला। पोलीस काव्याच्या घरी गेले असता वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते। त्यांचा मृत्यू झालेला होता। मात्र त्यांचा 8 वर्षाचा मुलगा पोलिसांना दिसत नव्हता। अचानक पोलिसांचे लक्ष फ्रीजकडे गेले। फ्रीजवर रक्ताचे डाग पडलेले होते। त्यांनी फ्रीज उघडून पाहिले असता तिथे राहुलचा मृतदेह आढळला। पोलिसांनी दोघांचे मृतदेह तपासणीसाठी पाठवून दिले। मात्र काव्या कुठेच दिसत नव्हती। काव्या ही गायब होती। पोलिसांनी काव्याचा शोध घेणे सुरू केले। त्यांनी आजूबाजूला कॉलनीमध्ये विचारपूस केली। नातेवाईकाकडे विचारणा केली असता त्यांना समजले की मुकुल नावाचा मुलगा यांच्यासोबत तिचे प्रेम होते। पोलीस मुकुलच्या घरी गेले, परंतु मुकुल मिळाला नाही, तो पण फरार होता। पोलिसांनी दोघांचे लोकेशन ट्रेस केले, मात्र दोघांचेही लोकेशन मिळत नव्हते। नंतर पोलिसांच्या अथक प्रयत्नाने शेवटी त्यांना पकडले। मात्र मुकुल तेथून फरार झाला आणि पोलिसांना काव्याला पकडले। काव्याला विचारपूस केले असता धक्कादायक माहिती तिने सांगितली। मुकुल जेलमधून सुटल्यानंतर वडिलाला व छोट्या लहान भावाला मारण्याचा या दोघांनी प्लॅन केला होता।
ज्या वडिलांनी पत्नी वारल्यानंतर लहानाचं मोठं काव्याला केलं होतं, त्याच वडिलाचा तिने खून केला आणि लहान भाऊ तिच्या मांडीवर खेळलेला होता त्यालाच त्यांनी मारले होते. काव्याने पोलिसांना सगळी माहिती दिल्यानंतर पोलीस मुकुलच्या घरी पोहोचले. त्यांनी त्याच्या घराची पाहणी केली. घरी त्याचा मोठा भाऊ होता. भावाला विचारपूस केले असता भावाने सांगितले की मुकुल जेलमधून आल्यानंतर फार बदललेला होता. तो नेहमी क्राईमच्या सिरियल पाहत होता. पोलिसांना त्याच्या रूममधून क्राईमच्या लिस्ट आढळल्या. या क्राईममुळे तो खून करून पळण्याची प्लॅनिंग शिकला होता असे पोलिसांच्या लक्षात आले. 1 महिना 7 राज्य 9 शहर मुकुल आणि काव्याने पळण्यासाठी तयारी केली होती. काव्याला पकडल्यानंतर काही दिवसाने मुकुलकडले पूर्ण पैसे संपले आणि त्याने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये येऊन सरेंडर केले. पोलिसांनी त्याला सेंट्रल जेलमध्ये पाठविले आणि काव्या ही नाबालिक असल्यामुळे तिला रिमांड होममध्ये पाठविले. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.